नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या येणाऱ्या पुढच्या हप्त्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर अद्यापपर्यंत नमो शेतकरीचा हप्ता 8वा आलेला नाही आणि बरेच सारे शेतकरी विचारत आहेत की सर आता नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याचा कालावधी संपत आलेला आहे, मग आता नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हे दोन हप्ते एकत्र येणार का? याचबरोबर पीएम किसानचा 22व्या हप्त्याचा कालावधी जानेवारी महिन्यापासून सुरू होतोय, मग जानेवारी महिन्यामध्ये पीएम किसानचा 22वा हप्ता येणार का? याचबरोबर नमो शेतकरीचे दोन हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामं करायची आहेत? याचबरोबर 6 लाख शेतकरी नमो शेतकरीच्या 8व्या आणि 9व्या हप्त्यासाठी अपात्र केलेले आहेत। आता हे अपात्र केलेले शेतकरी कोणते आहेत? अपात्रतेच्या यादीमध्ये तुमचं तर नाव नाही का? या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण नमो शेतकरी योजनेच्या हप्त्या संदर्भामध्ये बघण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, सर्वप्रथम राज्य सरकारने नमो शेतकरीच्या येणाऱ्या हप्त्यासाठी 6 लाख शेतकरी पात्र केलेत। आता तुमचं जर त्या यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला हप्ता येणार, पण 6 लाख यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, सर्वप्रथम जर पाहायला गेलं तर 6 लाख अपात्र शेतकरी का केले, तर याचं कारण काय ते सर्वप्रथम सांगतो। याच्यामध्ये काही बोगस लाभार्थी होते असं सरकार म्हणत आहे, असा कृषी विभाग म्हणत आहे। आणि काही शेतकरी असे आहेत की एखाद्या कुटुंबामध्ये 2 लाभार्थी आहेत, म्हणजे पती किंवा पत्नी असे 2 लाभार्थी असतील तर त्याच्यापैकी एकाचे हप्ते बंद केले जाणार आहेत किंवा बंद केलेत येणारे, त्यांना पुढचे हप्ते येणार नाहीत, असे 6 लाख शेतकरी अपात्र केलेत। आणि नमो शेतकरीच्या पुढच्या येणाऱ्या हप्त्यासाठी राज्यातील 90,41,241 शेतकरी राज्य सरकारने कृषी विभागाच्या माध्यमातून पात्र केले आहेत। या शेतकऱ्यांना पुढचे हप्ते येणार आहेत, परंतु आता तुम्ही पात्र आहेत का नाही आहेत हे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला काही कामं करावी लागणार आहेत। महत्वाची 4 कामे आहेत। सर्वप्रथम तर तुमचा फार्मर आयडी तुम्हाला बघायचा आहे। तुमचा फार्मर आयडी तुमच्याकडे असेल तर तुमचा फार्मर आयडी अप्रूव्ह म्हणजे मंजूर आहे का हे बघायचं आहे। आणि तुमच्याकडे जर फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा फार्मर आयडी काढून घ्या। फार्मर आयडी शिवाय तुम्हाला नमो शेतकरीचा येणारा हप्ता येणार नाही, हे मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। तुमच्याकडे जर फार्मर आयडी असेल तर तुम्हाला कुठलेही काम करायची गरज नाही। सर्वप्रथम फार्मर आयडी काढून घ्या। दुसरं काम काय करायचंय, तुमचा लँडचा प्रॉब्लेम खूप महत्वाचा असतो। लँड सीडिंग म्हणजे लँड म्हणजे काय, जमीन नावावर असणे किंवा नसणे। जमीन नावावर असेल तर लँड सीडिंग यस दाखवेल, जमीन नावावर नसेल तर नो दाखवेल। आणि जमीन नावावर नसलेल्या शेतकऱ्यांना तर हप्ता येणारच नाही, परंतु ज्या शेतकऱ्याच्या नावावर जमीन असूनही लँड सीडिंग जर नो दाखवत असेल तर त्यांनाही हप्ता येणार नाही। त्यामुळे तुमचं लँड सीडिंग नो असेल, तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जा, लँड सीडिंग नो असेल तर ते तुम्ही यस करून घ्या। आता ते यस करण्यासाठी तुम्हाला तुमची 7/12 होल्डिंग लागणार आहे, तुमचा आधार कार्ड लागणार आहे, तुमचं पीएम किसानचं स्टेटस लागणार आहे। हे सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तहसीलमध्ये जा, त्यांना सांगा की सर आमचं लँड सीडिंग नो दाखवत आहे, त्यामुळे आम्हाला हप्ते येत नाहीत किंवा भविष्यात येऊ शकणार नाहीत। त्यासाठी तुम्ही ते काम करा, लँड सीडिंग यस करून घ्या। लँड सीडिंग यस असल्याशिवाय तुम्हाला पीएम किसानचाच नव्हे तर नमो शेतकरीचाही हप्ता येणार नाही। त्यामुळे हे तुम्ही काम करणे अत्यंत महत्वाचे आणि गरजेचे आहेत, हे काम करून घ्या। त्यानंतरचं काम काय आहे, केवायसी। बरेच सारे शेतकरी आम्हाला प्रश्न विचारतात की सर आम्ही पीएम किसानची केवायसी केलेली आहे, मग आता नमो शेतकरीसाठी केवायसी करावी लागेल का? तर याचं उत्तर आहे नाही, कारण की पीएम किसानच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे। त्यामुळे पीएम किसानची केवायसी तुम्ही केलेली असेल तर ऑलरेडी तुमची नमो शेतकरीसाठी केवायसी होणार आहे। दोन्हीपैकी कोणती तुम्हाला एकच केवायसी करायची आहे, त्यामुळे तुम्हाला नमो शेतकरीसाठी केवायसी करायची गरज नाही। तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही तुमची केवायसी करून घ्या। आता पुढचं काम काय, आधार सीडिंग। मित्रांनो, आधार सीडिंग खूप महत्वाचं आता बनलेलं आहे, कारण की कोणत्याही सरकारचं पेमेंट आधार सीडिंग शिवाय तुमच्या आधारला बँक खातं लिंक असल्याशिवाय येत नाही, हे तर तुम्हाला माहितीच आहे। त्यामुळे तुम्हाला नमोचे पुढचे किंवा पीएम किसानचे पुढचे हप्ते मिळवण्याकरता तुम्हाला हे आधार सीडिंग खूप महत्वाचं आहे। तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। एखादी बँक लिंक करत नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या, कारण की हे खातं, ही बँक इंडियन पोस्ट पेमेंट बँक 24 तासामध्ये आधारला बँक खातं कनेक्ट म्हणजेच लिंक करतं, ते करून घ्या। आता ही 4 कामे करायची आहेत। 4 कामे केल्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही। आता पुढचा प्रश्न असा आहे की सर नमो शेतकरीचा 8व्या हप्त्याचा कालावधी आता संपत आलेला आहे, हा डिसेंबर महिना संपत आलेला आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्याचा कालावधी सुरू होईल। मग राज्य सरकार नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याबरोबर 9वा हप्ता देईल का, 8वा आणि 9वा हप्ता देईल एकत्र का? तर याचं उत्तर आहे, जर या डिसेंबर महिन्याच्या राहिलेल्या दिवसामध्ये नमो शेतकरीचा 8वा हप्ता नाही आला
तर जानेवारी महिन्यामध्ये नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हे 2 हप्ते एकत्र येण्याची दाट शक्यता आहे, कारण की जानेवारी महिन्यामध्ये नमो शेतकरीच्या 9व्या हप्त्याचा कालावधी सुरू होते. जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये 9व्या हप्त्याचं वितरण होणं अपेक्षित आहे आणि हा 8व्या हप्त्याचा कालावधी आता संपत आलेला आहे. जर डिसेंबर मध्ये जर नमोचा 8वा हप्ता आला तर खूप चांगलं, जर नाही आला तर जानेवारी महिन्यामध्ये 8वा आणि 9वा हप्ता असे 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्र येणार आहेत. त्यानंतर मित्रांनो आपण विचार करणार आहोत पीएम किसान योजना. मित्रांनो नुकताच पीएम किसानचा 21वा हप्ता मागच्या किंवा त्याच्या मागच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला, पण आता जानेवारी आणि फेब्रुवारी हा कालखंड जो आहे पीएम किसानच्या 22व्या हप्त्याचा कालखंड सुरू होते. पण आता जर सरकारने जानेवारी महिन्यामध्ये नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हप्ता दिला तर केंद्र सरकार आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा 22वा हप्ता देईल का, तर देऊ शकतं. परंतु आपण जर पाहायला गेलं तर नुकताच हप्ता वितरित झालेला आहे आणि सध्या लोकसभेचं हिवाळी अधिवेशन संपलं आणि लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण जर पाहायला गेलं तर पीएम किसानच्या हप्ता वाढीबाबत एक प्रश्न विचारला असता सरकारने त्याच्यामध्ये सरळ नाही म्हणलेला आहे. सरकार पीएम किसानच्या निधीच्या वाढीबाबत कुठलाही विचार करत नाही किंवा कुठलाही तसा प्रस्ताव आलेला नाही. म्हणजे शेतकऱ्यांना वाटत आहे की पीएम किसानच्या निधीमध्ये वाढ होणार, पण तशी कुठलीही सध्याच वाढ होण्याची शक्यता सरकारने दर्शवली नाही. सरकारने त्याच्यावरती स्पष्टपणे उत्तर दिले आहे की आमचं सरकार कुठल्याही पद्धतीचं पीएम किसानच्या निधीवर वाढ करणार नाही, हे मात्र सरकारच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. एकंदरीत मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर पीएम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल, जर या जानेवारी महिन्यामध्ये पीएम किसानचा 22वा हप्ता आला आणि नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हप्ता असे एकत्र आले तर जवळपास पीएम किसानचे 2000 आणि नमो शेतकरीच्या 2 हप्त्याचे 4000 रुपये असे मिळून 6000 रुपये आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. असे एकंदरीत 90,41,241 शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये या तिन्ही हप्त्याचं वितरण होऊ शकतं आणि नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याच्या वाटपाच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी आहेत आणि लवकरच हा हप्ता येण्याची शक्यता आहे. परंतु या डिसेंबर महिन्यामध्ये नमोचा 8वा हप्ता नाही आला तर 100% जानेवारी महिन्यामध्ये नमोचा 8वा आणि 8व्या हप्त्याबरोबर 9व्या हप्त्याचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून होऊ शकतं आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जानेवारी किंवा फेब्रुवारी या 2 महिन्याच्या कालखंडामध्ये पीएम किसानच्या 22व्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं. एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर हे नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना यासाठी राज्य सरकारने खूप आता बंधने घातलेली आहेत. तुम्हाला काही कामं करायचे, सर्वप्रथम सुरुवातीला मी तुम्हाला कामं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही ते कामं करून घ्या. याच्यामध्ये सर्वात मोठी अडचण शेतकऱ्यांना बनलेली आहे तुमचं लँड सिलिंग तुमचं म्हणजे तुमच्या नावावर जमीन असून देखील सुद्धा तुमचं लँड सिलिंग जर नो दाखवत असेल तर तुमच्या नोचा अर्थ असा की तुमच्या नावावर जमीन नाही, त्याचा अर्थ असाच होतो. आणि तुमच्या नावावर जमीन आहे तरी देखील सुद्धा लँड सिलिंग नो दाखवत असेल तर तुम्हाला तुमच्या तहसीलमध्ये जाऊन हे काम तुम्हाला दुरुस्त करायचं आहे, त्याशिवाय हप्ता येणार नाही. तर मित्रांनो हे पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भातलं एक छोटंसं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. अजून काही प्रश्न असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की लिहा, आम्ही तुमच्या कमेंट्सचे नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.